परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या ताब्यात सापडलाय। तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। 20,000त तडजोड झालेली होती आणि कारवाईची भनक लागल्यानं रक्कम मात्र स्वीकारली नाही अशी माहिती समोर येते। एसीबीला याविषयीची माहिती मिळालेली होती, तर इथले तहसीलदार व्यंकटेश मुंडेनं तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितलेली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा सापळा रचला जात होता एसीबीकडून याची भनक लागल्यानं रक्कम स्वीकारली नाही, मात्र तरी सुद्धा एसीबीनं त्याला पकडलंय। परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडेवर ही कारवाई करण्यात आली आहे। एसीबीच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानं तक्रारदाराकडे 50,000ची लाच मागितलेली होती आणि त्याचबरोबर जेव्हा त्याला या सगळ्या सापळ्याविषयी माहिती मिळाली त्यानंतर मात्र त्यानं ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती समोर आलेली आहे। पण त्या व्यक्तीला पैसे आणायला मात्र सांगितलेले होते आणि त्याच्या